मला कोणी संपर्क केलेला नाही। माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला। सगळे जागेवर आहेत, कुणी कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। अजिबात नाही। पण सर एक प्रश्न निर्माण होतो की त्यावेळेस भाजपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नेते आयात केले गेले तर मूळ निष्ठावंत भाजपवरती अन्याय होईल का? काही लोक म्हणतात की भाजपच्या त्या लोकांना आरक्षण दिलं जाऊ पाहिजे जेणेकरून त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आहे। आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे, तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत, त्याबद्दल ते सगळे सहन करतायत। आता त्याला आज मी त्याच्यावर कशाला भाष्य करू? पण भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी काही लोकांना ऑफ रेकॉर्ड असं सांगितलेलं आहे की जयंत पाटील यांची दिल्लीतल्या वरिष्ठांबरोबर बैठक झाली। मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात, त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती, इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती, त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो। त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने, कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल, मी दिल्लीला गेलेलो नाही। त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही। याचा फायदा कोणाला मिळतो एकंदरीत असं वाटतं तुम्हाला? कोण तुमचं नाव बदनाम करतंय? मी हे उलट घेतो, तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाही आहे। तुम्ही प्रसिद्धी देता, तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो, त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे। ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हुडकून काढा। आता हा प्रश्न तुम्ही पुढे विचारला पाहिजे ना त्यांना, तुम्ही माझ्यावर का अन्याय करताय? असं स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की त्यामुळे भूकंप होईल। तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत। लगातार ये जो प्रचार किया जा रहा है कि कई लोग हैं जो महाविकास आमची आघाडी आधी आम्ही करतो, मग दुसऱ्यांच्या युतीवर बोलू। आम्ही आधी आमची आघाडी व्यवस्थित होऊ दे, दुसऱ्यांच्या युतीवर आत्ता कॉमेंट करण्यात काय अर्थ? आमची आघाडी सगळ्यांना मिळून एकत्रित झाली की मग दुसऱ्यांच्यावर भाष्य करायला आपण मोकळे होऊ। विशेष अधिवेशन है, मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही। चला।